प्रकाश दुबळे सर यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय। सहसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय। मी विनंती करतो ॲडव्होकेट शार्दूल सुरेंद्रराव जाधव सरांना या मंडळाचा सन्मान आपल्या शुभ हस्ते मंचावरती सन्मान संपन्न होतोय। पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्री विजय संतान साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। त्या मंचावरती उपस्थित माननीय श्री विजय संतान साहेब यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतो। कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय शिवाजीराव कोळी सर महाराष्ट्र राज्य कुस्ती क्रीडा मार्गदर्शक यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय। विनंती या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। सन्मान संपन्न होतोय। ज्यांनी गेटवे ऑफ इंडिया ते जुहू चौपाटी पर्यंत पोहोचण्याचा धाडसी विक्रम केला आणि गिनीज बुक मध्ये त्याची नोंद झाली तो जयंत जयप्रकाश दुबळे सर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं। देखील या मंचावरती संपन्न होतो आणि म्हणूनच या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि आदर्श खेळाडू पुरस्कार या पुरस्कारांचं वितरण या मंचावरती संपन्न होतोय। सर्वप्रथम या मंचावरती ज्यांना पुरस्कृत केलं जाणार आहे ते सन्माननीय पुरस्कार्थी माननीय श्री जयंत गोखले सर ज्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारही प्राप्त आहे। त्यांना पुरस्कृत करण्यापूर्वी त्यांच्यावरती चित्रित केलेली ही चित्रफित माननीय श्री जयंत गोखले आदर्श क्रीडा मार्गदर्शक। अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, जीवन जगत असताना उत्तम मार्गदर्शकाची गरज असते। असेच आपल्या जीवनामध्ये यशाचा मार्ग दाखवणारे उत्तम खेळाडू आदर्श मार्गदर्शक म्हणून खेळाडूंमध्ये आपला ठसा उमटविणारे माननीय श्री जयंत गोखले आदर्श क्रीडा मार्गदर्शक। आपण पुणे विद्यापीठातून BCS ही पदवी घेतली। बुद्धिबळाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे त्या खेळासाठी आपण वेळ देत गेला। जीवनातला आनंद हा आपल्या पद्धतीनं घेत गेला। त्यामुळेच बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर 3 पदकं प्राप्त केली। अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं। आपण ज्युनियर नॅशनल चॅम्पियन ठरला। रुळलेल्या वाटेने जाणारे अनेक जण असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो। आपण देखील क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या स्वतःची वाट तयार करीत गेला। शेकडो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनला। आपल्या कामगिरीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती पुरस्कार देऊन आपणाला सन्मानित केलं। आपण खेळाडूंसाठी आदर्श बनला। आपण स्वतःच्या अकॅडमीच्या माध्यमातून 15 वर्ष ट्रेनर म्हणून उच्च स्तराचे खेळाडू घडवित आहात। आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजन आणि नियोजनामध्ये देखील मोलाची कामगिरी केली। पुणे शहरातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे कॅम्पस आयोजित करून मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली।
ओझं दिसतं कारण की ते लादलेलं असतं आणि जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते. अशी जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळ काय येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. हाच अनमोल संदेश खेळाडूंना दिलात. आपल्या कार्याला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. या मंचावरती पुरस्कार प्रदान केला जातोय. माननीय श्री जयंत गोखलेकर आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आहे. त्यांना पुरस्कृत केलं जातं. जोरदार टाळ्यांचे स्वागत करूया. करतो आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर मी विनंती करेन माननीय श्री जयंत गोखले सरांना की आपण विद्यार्थ्यांना नितांत सुंदर कार्यक्रम असंच वर्णन करता येईल. इथे आल्यापासून खरं तर इट इज स्पेलबाउंड अशी एक अवस्था आहे की इतक्या व्यावसायिक पद्धतीने आणि इतक्या उत्साहाने हा कार्यक्रम सादर केला जातोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. व्यासपीठावरील सर्वच माननीय संतान सर, दुबळे सर, माननीय जाधव सर, जमलेले सर्व खेळाडू, हा पुरस्कार जेव्हा मला घोषित झाला आणि मला याची बातमी देण्यात आली तेव्हा मला कल्पना नव्हती. आमच्या माननीय शकुंतला मॅडमनी मला सांगितलं होतं की हा पुरस्कार असा असा आहे आणि खूप चांगला कार्यक्रम असतो. आणि सर्वसाधारणपणे अशी कल्पना असते की खेळाकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे आता जसं शाहू सर म्हणते की खेळ हा प्रकार थोडासा दुर्लक्षित आहे आपल्याकडे. आपल्याकडे जशी रुजायला पाहिजे तशी क्रीडा संस्कृती अद्याप रुजलेली नाहीये. संतान सर पण कदाचित बोलतीलच. परंतु त्यामुळे क्रीडा क्षेत्राकडे जे दुर्लक्ष होतं त्यामुळे त्यानुसार हा कार्यक्रम देखील असाच थोडासा पटकन उरकला जातो अशी माझी एक समजूत होती. पण इथे आल्यापासूनच ज्या प्रकारे स्वागत केलं गेलं सगळ्यांचं आणि ज्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते ते बघून खरोखरच खूप छान वाटतं की क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू ह्या इन्स्टिट्यूट मध्ये खूप सिक्युअर्ड आहेत आणि त्यांना निश्चितपणे उज्ज्वल भवितव्य आहे याची मला खात्री वाटते. आता शाहू सरांनी ज्या प्रकारे त्यांचे विचार मांडले मला या सगळ्यांमध्ये एक जे जाणवत आहे आल्यापासून म्हणजे त्यांचे वडील सुधाकरराव जाधव सर असतील, शाहू सर असतील, एक प्रकारचा ना आत्मविश्वास त्यांच्या सगळ्यांमध्ये मला खूप जाणवतो. आणि हा मला असं वाटतं की तो शिक्षणातून आलेला आहे. त्यांच्या डिग्र्या वाचतानाच मला थोडा वेळ लागला दोघांच्याही. इतकं उच्च शिक्षण दोघांनी घेऊन तो जो आत्मविश्वास आहे तो बिंबवत आहे विद्यार्थ्यांमध्ये की ज्या संस्थेमध्ये, ज्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये आपण शिक्षण घेतो त्याचे शिक्षक कसे आहेत, मान्यवर कसे आहेत, ट्रस्टी कसे आहेत यावरती त्या विद्यार्थ्यांची क्वालिटी ठरते. आज आपल्याला कदाचित कल्पना असेल निदान आमच्याकडे तरी असं होतं की उस्मानिया युनिव्हर्सिटी असेल, हैदराबाद युनिव्हर्सिटी असेल, इकडच्या डिग्र्या ज्या घेतलेल्या असतात त्यांच्याकडे आम्ही मुलं असेच बघायचो की हा तो उस्मानियाचा डॉक्टर आहे बरं का, तो हैदराबादचा इंजिनियर आहे, म्हणजे त्याची क्वालिटी काय असेल अशी एक प्रकारची आमच्यामध्ये एक ठाम समजूत होती. परंतु आज इथे जाधव इन्स्टिट्यूट मध्ये जर का हे असे लोक तुम्हाला पाठिंबा देणार आहेत आणि शिकवणार आहेत तर तुमचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे याची मला खात्री वाटते. आदर्श क्रीडा मार्गदर्शक म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना आता जसं म्हटलं की जबाबदारी ही आतून आलेली असते आणि ओझं लादलेलं असतं. तर ते खरं आहे की चांगले विद्यार्थी घडवताना खूपशी बंधनं घालून घ्यायला लागतात, खूपसे त्याग करायला लागतात आणि विद्यार्थ्यांसमोर आपण शक्य तेवढे आदर्श कसे राहू याचा प्रयत्न करायला लागतो. कारण त्या सवयी बिंबून घ्यायला लागतात. काही गोष्टींमध्ये ठाम राहायला लागतं, राजकारणापासून अलिप्त राहायला लागतं, बऱ्याच गोष्टी असतात. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र राष्ट्र शासनाकडून जो पुरस्कार आम्हाला मिळाला क्रीडा मार्गदर्शक तो कदाचित त्या सगळ्या दृष्टीने योग्य असेल. आज आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की माझे जे 2 स्टुडंट ज्यांना आणि मला एकाच वर्षी हा पुरस्कार मिळाला
त्यांना खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला होता. अभिमन्यू पुराणिक आणि आकांक्षा हगवणे. त्यात अभिमन्यू पुराणिक हा MPS ग्रँड मास्टर ठरला होता आणि आकांक्षा हगवणे ही पुण्यातलीच नंतर भारताची पहिली खेळाडू ठरली की जिने रशियामध्ये जाऊन वर्ल्ड अंडर-16 चॅम्पियनशिप जिंकली होती. तर तिचे वडील आणि भाऊ आज तिथे उपस्थित आहेत. मला विनंती करतो आपण त्यांचं देखील स्वागत करूया. कुठलाही खेळाडू घडवताना त्या खेळाडूचं यश किंवा त्या खेळाडूवरची जी जबाबदारी आहे ती मी असं मानतो वैयक्तिक 95% सगळं क्रेडिट किंवा जबाबदारी त्या खेळाडूची आहे, 3% आई वडिलांची आहे आणि फक्त 2% मार्गदर्शकांची आहे. फक्त दिशा देणे आणि त्या खेळाडूला त्या मार्गावरती ठेवणे आणि त्याला विचलित न होऊ देणे ही जबाबदारी मला असं वाटतं मार्गदर्शकाची आहे. की मार्गदर्शक सुद्धा त्याच वाटेवरून जर का जात असेल तर खेळाडू निश्चितपणे त्याचे शिक्षक जे सांगतात ते ऐकत असतो. परंतु पालकांचा देखील त्याग खूप मोठा आहे. आई वडिलांनी पण खूप मोठी जबाबदारी इथे पार पाडली पाहिजे. 10वीचं वर्ष, 12वीचं वर्ष, अभ्यास असे अनेक दडपण त्या मुलाला शक्यतो न देता जर का खेळामध्ये तो मुलगा काही करिअर करू बघत असेल तर त्याला निश्चितपणे प्रोत्साहन अथवा पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे थोडासा जर का विचार केला की आपण जर का 10वी 17 वर्षी होतो आणि 12वी 19 वर्षी होतो आणि ग्रॅज्युएट 23 वर्षी होतो, या सगळ्यामध्ये जर का 3-3 वर्ष आपण वाढवली तर खरं तर चालू शकतं. परंतु आज क्रिकेट सारखा खेळ आहे किंवा आता आज आपण बघतो इथे नीरज आहे जो तायक्वांदो खेळतोय, ऍथलेटिक्सचे इथे गुंडाळे सर आहे. या सगळ्या खेळाडूंचं आयुष्य खूप मर्यादित आहे. एक खेळाडू म्हणून क्रिकेट खेळणारा असेल तो किती वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकेल, टेनिस खेळणारा प्लेयर असेल तो किती वर्षापर्यंत टेनिस खेळू शकेल. परंतु 10वी 12वी आणि कदाचित इंजिनिअरिंग हे वयाच्या 35 वर्ष जरी केलं तरी चालू शकतं. परंतु खेळाडू म्हणून जर का तुम्हाला तुमची कारकीर्द घडवायची असेल तर त्याला एक वयाचं बंधन आहे जे घालून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी केवळ खेळाडूंनीच नाही तर त्याला पालकांनी त्याच्या प्रशिक्षकांनी तेवढाच पाठिंबा दिला पाहिजे. इथे येऊन आज मला खूप छान वाटलं आणि एका चांगल्या संस्थेकडनं, चांगल्या मान्यवर लोकांकडनं, जाणत्या लोकांकडनं पुरस्कार स्वीकारण्यामध्ये एक वेगळीच मजा असते आणि एक वेगळा अभिमान देखील वाटतो आपण केलेल्या कार्याचा. आणि मला असं वाटतं की मी आजवर केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान आज जाधव इन्स्टिट्यूट तर्फे आणि शार्दूल सर त्याच्या वडिलांनी केला, याबद्दल मी त्यांचे निश्चितपणे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. विश्वनाथन आनंद हे नाव उभ्या देशाला ठाऊक आहे ना, अर्थात महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याला देखील. परंतु जाधवर सरांच्यामुळे आज आपल्याला गोखले सरांचं नाव देखील ठाऊक झालं का हा बुद्धिबळाचे मास्टर आहेत आणि आपल्याला ह्याचा फार सार्थ अभिमान राहील. सर यानंतर गोगावले सरांकडे सूत्र देतो. यानंतर या मंचावरती सन्मान संपन्न होतोय. ज्यांना या मंचावरती आदर्श खेळाडू म्हणून पुरस्कृत केलं जात आहे ते माननीय श्री नीरज चौधरी सर. त्यांना पुरस्कृत करण्यापूर्वी त्यांची ओळख करून देणारी ही चित्रफित. माननीय श्री नीरज चौधरी आदर्श खेळाडू. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भान नसतं. असेच ध्येयवेडे कष्टाळू मेहनती व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री नीरज चौधरी. आपण मूळचे धुळे जिल्ह्यातील. शालेय स्तरापासूनच आपणाला खेळाची आवड, त्यामुळे आपण स्पर्धेत सहभाग नोंदवित गेलात. ज्यांना मोती शोधायचे असतात त्यांना खोल समुद्रात उडी घ्यावी लागते. म्हणूनच आपण क्रीडा क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. ज्युनियरला असतानाच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन तायक्वांदो क्षेत्रात प्रावीण्य मिळविलं. 2017 मध्ये आग्रा इथं झालेल्या तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून मोठ्या स्पर्धांना आपण सुरुवात केली. 2 दिवसांचं जीवन मिळणारं फुल देखील रंग आणि सुगंधाची उधळण करून माणसांना आनंदित करतात. माणसाला एवढ्या वर्षाचं आयुष्य लाभलं त्यासाठी आयुष्यात मोठं ध्येय मनाशी बाळगून प्रयत्नांची शिकस्त केली. यशाला खेचून आणलं. एशियन तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच वर्षी 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. 2008 ते 2018 पर्यंत ज्युनियर आणि सिनियर नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत 4 गोल्ड, 1 सिल्वर, 1 ब्रांझ मेडल प्राप्त केलं. या सर्व कामगिरीचा विचार करून महाराष्ट्र शासनानं श्री शिवछत्रपती या पुरस्कारानं आपल्याला गौरविलं आणि खेळाच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. परमेश्वराने प्रत्येकालाच हिरा बनवून जन्माला घातलेलं असतं, पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसतो आणि हिरा बनतो.
हीच स्वतःची ओळख आपण खेळाडूंना करून दिली. आपण आपल्या कार्याचा परिचय देताना खेळाडूंना नेहमी चांगले स्वप्न दाखविता, मार्गदर्शन करता. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनात घडलेलं स्वप्न कधीच मोडू नका. संकट काय येतात आणि जातात, पण जिंकल्याशिवाय थांबू नका असा मोलाचा संदेश खेळाडूंना देत असतात. आपल्या या कार्याला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्या मंचावरती आदर्श खेळाडू म्हणून पुरस्कृत केलं जाते माननीय श्री नीरज चौधरी यांना. विनंती आहे सर्व मान्यवरांना. बांधव भगिनींना आधी तर सगळे नमस्कार. मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी सुधाकरराव जाधव सर व शार्दूलराव जाधव सर यांचा आभार व्यक्त करतो. ॲक्च्युली बोलायची सवय नाही आहे मला. हा पुरस्कार घेत असताना हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नव्हे तर माझे पॅरेंट्स, माझे कोच प्रवीण भोसले सर, आमचे फायटर्स तायक्वांडो अकॅडमीचे दत्ता